बस काही. आता हसायची कथा आहे, शिकायची कथा आहे. कथेचं नाव आहे गुरु. मगाशी जो माझा मित्र इथं पुढं गडबड नाही ना, घरातून फोन आला ना ताई? नाही ना. मगाशी ज्या माझ्या एका मित्राचा सत्कार झाला त्या गावामध्येच मी शिकायला होतो. गुरु काय करतो ती सांगणारी कथा, तीच गुरु नावाची कथा आहे. खरं म्हणजे ही कथा साचेमध्ये, कथेच्या साच्यामध्ये बसत नाही, पण ही कथा आहे कारण का कथेमध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय ती कथा. आता कसं बसला असा बघा बरं, यवश्री. नाही नाही, असू दे असू दे असू दे. आम्ही पण का नाही लहान असताना आमच्या तेव्हा असं आताच्या सारखं थिएटर नव्हतं. मग आम्ही नदीकडेला वाळू तंबूत पिक्चर बघायला गेलो, असंच बसायचं. वाळूचा ढीक करायचो, उसं करायचो, त्याच्यावर झोपून बघायचं. असं ते काय हरकत नाही. कुठलं शिक्षक मॅडम बघत नाहीत बरं का. मी आहे की आज तुमच्या बरोबर, पण आगावपणा करायचा नाही. कथेचं नाव आहे गुरु. 10वीला होतं तवाची गोष्ट. पहिला तास सुरू झाला. आमचं विज्ञानचं शिक्षक जमजाळ सर. माफ करा, विज्ञानच्या शिक्षकाच्याकडे लगेच सगळेजण बघायला लागले. माफ करा, कोण असेल त्यांची परत एकदा दोनदा त्रिवार माफी मागतो. आमचं विज्ञानचं शिक्षक तिकडे यायला लागलं, काय सांगायचं. लांबट चेहरा, आंबट तोंड, भुवया अशा ताणलेल्या, कपाळावर 1760 आट्या. सगळ्या जगाची चिंता ह्यांच्याच तोंडावर पडलेली. लांबट चेहरा, आंबट तोंड, वटाचा चंबू केलेला, भुवया अशा ताणलेल्या, जणू काय रडून रडून डोळं सुजल्यागत दिसायचं. पण स्वतःला मात्र ते प्रोफेसर समजायचं बरं का. असं प्रोफेसर दप्तर धरायचं, दुसऱ्या हातात बाबळीची साल काढलेली काठी, छडीवर. कधीच छडीनं हाणायचं नाही, कोपरकडे घालायचं, कुतक घालायचं, डोक्या घालायचं, छडी कधीच मारायची नाही. आणि दुसऱ्या 2 बोटात सिगारेट धरल्यागत खडू. अहो साध कधी बडीशेप सुद्धा खात नव्हतं बरं का, पण स्टाईल असते एखाद्याची. आमचं जाऊन सर असो गंभीर चेहऱ्यानं वर्गात आलो. आल्याबरोबर आम्ही पोरं एका दमात चक्षरी उठलो आणि का सुरात म्हटलं, गुड लवकर म्हटलंच नाही, मॉर्निंग सर. अहो रायझिंग टोन मध्ये गुड मॉर्निंग म्हणायचं असतं हे आम्हाला MA ला गेल्यावर कळलं, पण आमच्या सरांना मात्र चांगलं कळत होतं. सर म्हणजे गुड मॉर्निंग, सिट डाऊन. आम्ही खाली बसलो. खरं आमच्या सरांची सवय प्रत्येक विद्यार्थ्याला जाणीव जागृतीचा प्रश्न विचारायची सवय. अहो ती इतकी जाणीव परीक्षर करायची बरं का, की बोलायची सोय नाही. अहो तुम्हाला सांगतो, इशारी बिनइशारी सापाची माहिती सांगायला लागलो. मग ती त्यांनी फळ्यावरती काढलेलं, वर टिंबा 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 टिंबा, खाली टिंबा टिंबा टिंबा. विषारी साप चावल्यावर कसा दंश असतो खोचर, आणि बिनविषारी कसा असतो. मग विषारी सापाचं असं 2 ठिपक असते, ती ठळक असते ते रक्ताचं, त्याच्याहून ओळखायचं विषारी साप चावलाय. जर सगळं सारखं असतील तर बिनविषारी साप. कळलं का? मी अगं बसावं का नाही, मी चाटशिरी उठलं म्हटलं, काहीतरीच काही सांगतायस असं. पण मग हे चावल्यावरच कळणार ना विषारी कुठला आणि बिनविषारी कुठला. पण बिन चावता कसा ओळखायचा, मी असं म्हटलं. कसं म्हणते, उठ उठ. आता बाकीच्या पोरांनी म्हटलं आता खातोय कुतक, कोपरानं मार खातोय वाढतं मस्त आपला पोर काय. म्हणून ती माझ्या तोंडात पोरं बघत होती. सर म्हणजे होत उठ म्हटलं, मी भीत उठलो, डोळं जात. आता म्हटलं कुठं मारतय कोणा. अहो मारायला लागलं म्हणजे कधी कधी एका मुस्कडीत 5च्या 5 बोट हितनं तिथनं. तरी सुद्धा उठलो, डोळे झाकलं, हात पुढं केलं.
आणि हातावर काहीतरी मऊ मऊ गार 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 ठेवतो. अहो मऊ मऊ गार गार लागले. मी आपला चापसून बघितलं, काहीतरी बिळबिळीत वाटलं म्हणून मी डोळं उघडलं तर हातात त्यांनी सापाचं पिल्लू ठेवलं होतं. साप चाळलं मोठ्यानं. तर सर म्हटलं, लगेच सरांनी तोंडावर माझ्या हाताला म्हटलं, बुंबलू नको मागले, बुंबलू नको. मुख्याध्यापकांना ऐकलं तर माझ्या नावाचा मोठ्याचा मोठा मेमो येईल. मी गप बसलो. मी हात झिंजाडलं होतं. ते पिल्लू बेंचवर पडल्याला सरांनी हळूच गुंडाळलं, दोरी गुंडाळल्यावर आणि खिशात टाकलं. मी सारखं खिशात बघत होतो, पण ती बी गप बसलो होता. अहो आज्ञाधारक विद्यार्थ्यासारखं तुमच्या. आणि तेव्हापासून सरांच्या नादाला कधी लागत नव्हतं. मी कधीच सरांनी चिडत नव्हतो. मॅडम अहो काय सर काय करते मी सांगता याचं नाही. तसं आज आल्याबरोबर सरांनी नेहमीप्रमाणे जाणीव जागृतीचा प्रश्न विचारला. मला सांगा, प्राण्यांची भाषा असते का? माझा स्वभावच असा बरं का, मला कधी गप्पच वाटायचं नाही. मी चटसिरी उठलो म्हटलं, काहीतरीच काय बोलताय सर, आपल्याकडे कुठे प्राणी बोलते ती तवा ती. मी तसं म्हटल्याबरोबर सरांनी रागारागाने माझ्याकडे बघितलं. म्हणजे मागले अगोदर बघायचं, देखायचं, मग बोलायचं. पुढं पुढं ह्याच्याकडे बोलू नकोस, ह्याच्याकडे बोलू नको म्हणून तो वर नाव्याचं राजा चटशिरी उठलं. म्हटलं माझ्याकडे म्हणा की. आता माझ्याकडे म्हणा की ते म्हंटल कर, सगळा वर्ग हसायला लागला. पोरं हसायला लागली, पोरी हसायला लागल्या. सरांनी त्याला म्हटलं, पण मला कसं तरी वाटलं. तरी सरांनी विचारलं, तू का उठलास? मग म्हटला, उठणारच, माझा तो अधिकार आहे. कसा काय? मी नाल्याचं नाही का? मग पुढे पुढे बोललंच पाहिजे. लय छान आहे म्हणजे, बस खाली. जातीवाचक बोलायचं नाही सांगतो अगोदर. राजा कुतलीन काय वाटतं इथं बी राजा. राजा नमस्ते बर का. राजा माझा बी दोस्त राजा आहे बर का. ते बघा ती बी कोपर काय सांगतो याच आमच्या जामदार सरांच्या गत. मांडीवच मार, डोळ्यावर मारशील बाबा, एखाद्याला आदू बिदू करशील. अव राजा खाली बसलो. असे का कोंबडी कोकाक लागत हसते सगळं. राजा खाली बसलो. खरं सगळ्यांनी राजाकडे बघायला पाहिजे की नाही, पण कुठलं सगळं माझ्याकडेच बघायला लागलं. मला लय मेल्यागत झालं. मी मान खाली घातलं. अव मला म्हणजे पुढेच बसवल्याला सरांनी. सगळी कणगीगत मोठी असणारी पोरं पहिल्यांदा सुरुवातीला पहिल्या येऊन बेंचवर येऊन बसायला लागली. मी पहिल्या बेंच पासून हळू 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 माग बसलेलो. सरांनी बघितलं होतं मी असं चंप्या उभा राहून फळ्यावरच गणित उभा राहून वहीत लिहित होतो. कारण तेव्हा मी उंचीनं 10वी ला असताना भटका होतो. ते सरांनी पुढे बसवलेलं, त्यामुळे मी सगळ्यांनी दिसत होतो. सगळी मलाच हसत होती. मला इतकं वाईट वाटायला लागलं. मी मान खाली घातली, लवकर वर काढलीच नाही बाबांनी. पण खाली किती वेळ बघणार. पहिला तास संपला, दुसरा संपला. अहो दुसऱ्या तासाला मानाचं काटा असं भरून आलं. तुम्हाला सांगतो काय करायचं कळलं ना. हळूच मानवर काढली. म्हटलं आता पोरं बी विसरले असतील, पोरी पण विसरले असतील, पण कुठलं. मी पहिल्यांदा माझ्या दोस्ताकडे बघितलं, राजाकडं. तो राजा माझ्याकडेच बघत होता. बघा ना, आता दोस्ताकडे बघायचं नाही म्हटलं कोणाकडे बघायचं. बघू द्या की एकट्यानं बघायचं पण नाही, पण कुठलं. त्यानं दोघा तिघांनी चिमटे काढल्या, पांढरी वाटल्या, केस वटली. म्हटला ते बघा मागले. असं करून तोंडाला हात लावला. एका सुरात खपकली आणि म्हटली काय माहितीये का, कसा पाव झाला. पाव झाला. मी परत मान खाली घातली. कसा बसा 15 मिनिटं 10-15 मिनिटं मी आपलं मान खाली घातली. पण परत मानाचं काट भरून आलं. म्हटलं आता पोरांच्याकडे कटाप. आपण आपलं पोरांच्याकडे बघायचंच नाही, पोरींच्याकडे बघायचं. तसं काय नाही. मला 3 बहिणी, आमच्या शेजारची ही 4थी.
पोरगी आनंदी नावाची मानलेली बन त्यामध्ये होती. बनी याच्या सगळ्या मोठ्या मोठ्या पहिल्यातल्या राख्या, आता यात बघितलीच माहित असेल, पहिल्या राख्या मोठ्या मोठ्या असायच्या. बनी काय करायच्या, 3 बांधायच्या, चौथीची तो कोपराजवळ बांधायची याची शेजारची अंडी, याची ती याची त्यांना तासा पुचकाळायची, नाकाच्या शेंड्या केसावर नामाटे वाढायची, बचाकभर तांदूळ घ्यायचे, कपाळा फटशिरी मारायची. अहो इतक्या जोरात मारायची, तांदूळ रुतून बसायचं, माझं डोसकं माझं भीती वादळायचं. रुतलेलं तांदूळ मी असं गोल 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 बोट फिरवून कपाळावरनं शिर्डीनं लेंड्या टाकल्या पाडत होतो. परत ती राखी बांधून झाली की म्हणायची आकर. मी म्हणायचं कशाला, भावाचं तोंड गोड करायचं असतं. मग हातात देखी काय द्यायचं ती गोड नाही, साखऱ्याचा हळायचं आहे. मग हातात देखी हातात दिलं म्हणजे माया कमी होती. बायका लय हुशार असते बरं का, पोरी लय चॉप्टर असते. तुम्ही पण तसंच असणार आहे सा. मग म्हटलं बर, मग आ कर. बर म्हटलं आ म्हटले होती ना, काय हे जीसीबीचं खोरच असला खोंगा भरला, हे चाड्या मुड धरल्यावर तोंड गच्च भरलं साखरात. अहो तिनं ती राखी बांधून ओवाळायला लागली, तसं मी साखर तोंडात इरगळा तसं असं करायचं ना आतनं मधनं, आणि ती अशी ववाळता ववाळता चालू केलं. मी म्हणायचं मी म्हणायचं त्या हू मध्ये मला काय कळलं, मी आपलं असं चाललेलं आईनं बघितलं म्हणजे अरे भाड्या ते ओवाळणी टाक म्हणजे हू काय करतोयस म्हटलं. मी म्हटलं होतं ते सगळं पैसे बाकीच्या बनीसनी सख्या बनीसनी घातलं, आता माझ्याजवळ पैसाच नाही. तसा म्हटल्याबरोबर आई म्हणते हे टाक म्हणून आईने त्यावेळेला रुपया दिला. अव रुपया मी घेतला, ती बोळत होती, ताटात टाकला. टाकल्याबरोबर तिने ताट लगेच आदळलं. रुपया चटशिरी कोंबडी गत उचलला. कोंबडी कसा किडा उचलते तसं चटशिरी उचलून बाहेर पडायला. म्हटलं ए बाहेर कुठे चाललेस, भावानं ववाळ्याला ताट वळडायचं नसतं, देवाऱ्या पुढे ठेव. मी बी डोसकं चालवलं. ती राजकारण नाही म्हटलं, मी काही कमी मी म्हटलं. मी बाहेर गेलो, तिची याची बाहेर वाटच बघत होतं. ती आल्याबरोबर हेडी आईच्या बरोबर आडाला आल्यावर दाराच्या ती म्हटली कैर नाही म्हटलं, बाकीच्या बनीसनी मी 8 आटाने टाकले 50-50 पैसे, तुलाच तेवढा आईनं रुपया दिला, त्यातला 8 आणे मला दिली. असली बनी भावंडाची माया, ती कशाला वर्गात असेल. पण कुठलं बादरीन माझ्याकडेच बघत होती. बघ ना का आता बहिणीनं भावाकडे बघितलं, त्यात काय गैर आहे का ती बघते की चांगलं डोळं भरून बघते, मोठं मोठं डोळं करून बघते. पण एकटीनं बघायचं की नाही, ती बी काटक्या चिप्स पोरींच्या येण्या वाटल्या, केस वाटली, कॉलरी वाटल्या आणि म्हणजे त्या बघा आणि ती सुद्धा वर्गात असली म्हणजे मला मांगलेच म्हणायची. म्हटली त्या बघा मांगले म्हटल्यावर पोरीने हांडा खांगाळताना बघा बांगड्या हातात असल्या, पाण्याचा बांगड्याचा आणि हांड्याचा कसा खोई आवाज होतो का नाही, तशा एका सुरात खोई करून हसल्या, तोंडाला हात लावला आणि म्हटल्या कसा वडा झाला. अरे देवा म्हटलं मगाशी पाव झाला, आता वडा झाला, आता वडा पाव झालाय. आपण म्हटलं कुणाकडे बघायचं ना. पण नशीब त्या दिवशी शनिवार होता, 3 तासानंतर शाळा सुटली, महिनाखेर होती. बाकीची सगळी गेल्या. मी बी माझं दप्तर उचललं, घरला गेलो. आई वाटच बघत होती. आई आल्याला मी दिसल्या बरोबर आई लगेच म्हणते आलास ये बाळ ये असं म्हणून तुकानं जेवाय वाढलं. मी बी कसं शिर्डी कशी लाबा लाबा खाते तसं मी गाबा गाबा खाल्लो. आय आगडी करून वाढत होते. जरा शेंगदाण्याची चटणी घालते, जरा करायची चटणी घाली का दे, जरा ताक देऊ का दे, अहो काय खीर देऊ का दे, अहो काय देईल ती मी बी आपलं हाताव पाणी ओतूस तोवर आई बाहेर गेलेली आत आली. आय आत आलेली बघितल्या बरोबर म्यावळातलं आपला जाहीर कार्यक्रम असणार आहे. अव ज्या वेळेला आय आगरी करून वाढायची, मयानं खायला घालायची, त्या वेळेला मयानं खचून बदडायची, ती बी पायताना. मी म्हटलं मी काही चुकी बी केली नाही, मला का मारायला लागले ही गया. हात माग करून आत आली होती. मी टावेलला हात धुतलेला पुसत होतो
आई म्हटली दाद्या कटाळाच नाही, आता होय म्हणावं तर आईला निमित्त गावल मारायला, आपण नाही म्हणावं तर खोटं बोलतोय म्हणून मारायला निमित्त गावल. मी म्हटलं होय होय नाही नाही होय नाही होय काय काय म्हटलं माझा हात आपोआप वर आला. ज्या ज्या वेळेला आईनं हाताची तलवार केलेली असायची, तळायला चपलीची तलवार केलेली असायची, त्या वेळेला मी काय करायचो, लगेच हाताची ढाल करायचो, सगळे वार हातावर झेलायचो. ती कराटेमध्ये वगैरे खेळते ती बघा, हातावर वार खेळते ती का नाही तसं. पण आईने डोळ्यातलं भाव वाळगले, म्हटली अरे तर कटाळाच माझ्या ध्यानात आलंय म्हणून तिनं हात पुढे केलं. बघती तर काय हातात पायताना नव्हतं, खुरपण दोरी होती. अत्तेच्या म्हटलं. म्हणती कशी बाळा मस्त हवं तोडायच्या वक्ताला आल्या, वैरणीचे काढे नाही रे, एकच एवढं एकच काम कर. आई असं म्हणायची करत ती काम करून आलं की दुसरं चिकटवायचं, दुसरं केलं की तिसरं चिकटवायचं, तिसरं केलं की चौथं चिकटवायचे. मग म्हटलं की नाही आई राव किती काम सांगते, तर लगेच म्हणायची तर म्हणत्या एकच घास खाऊन उठतोस का, चांगलं नडे दिसतो खातोस की, हादळ हादळ हादळत असतोस की, असं बोलायचे. आई जवळ बोलायची सोय नसायची. मला त्या माऊलीला बघितल्यावर त्या चष्मावाल्या मला आईच्या आठवणी यायला लागल्या. आमची बी आई अशी लय कणकर. अहो एखादी चपली बसली म्हणजे घामच फुटायचा, इतक्या जोरात खानखान हाणायची. मी आपलं गप्ती खुरप दोरी घेतली, मांदाचा गावात उचललं कापलं, उचलला बिंडात घालला नाही गेलो. राजा तो माझा दोस्त होता की नाही, त्याच्या सफात नेऊन टाकलं. अहो त्याचं सफार बी असं उच्च टेकडावर, इकडे कसं डोंगराळ भाग आहे, टेकडाचा भाग आहे, किती सुंदर वाटतं या परिसरामध्ये. कारण इथं पलीकडे लगेच शेत आहे. मला वाटतं शेतकऱ्याचा ऊस राहतच नसेल कार्ट्यानं. अहो त्याचं बी असं उच्च टेकडावर सफार होतो, बाजूने झाडं होती, काय मस्त महाबळेश्वरात गेल्यागत वाटायचं. बिंड्यात टाकला, बिंड्यावरती गाढ झोपलो, डोळा लागला, जागा झालो एका विशिष्ट आवाजानं. तो आवाज असा होता, उठलो बिंड्यावरच बसलो. बिंड्यावर बसल्या बरोबर बघतोय तर काय तिकडं जा चालू दे म्हणते, बरं असू दे मग काय हरकत नाही. बेंड्यावर बसल्यानंतर बघितलं तर तिकडं दावणीवर लाकडाच्या म्हशीची जावण होती मोठी लांबलं चौक अशी, त्या दावणीच्या लाकडावर ह्या स्टाईल मध्ये अशी कोंबडी उभा राहिली होती. हल्ली बघा कॉलेजच्या पोरी, शाळेतल्या पोरी बॉपकटवाल्या कशा पॉप पॉप करत उभा राहते ना, जणू काय फोटो सेशनला उभा राहिल्या ग, तशी ती कोंबडी बी स्टाईल मध्ये उभा राहिली होती. अहो मानावरची पोरी कशा बघा कॉलेजच्या लगेच केस झटकून असं हारे देत का नाही, इकडे बघितलं की इकडं फुगा केसाचा, तिकडे बघितलं की केसाचा इकडं फुगा, तशी कोंबडी बी पिसाचा फुगा करत होती. स्टाईल मध्ये उभं राहिली होती. पक एक पुढं करून त्यातनं चोच फिरवत होती आणि पुढं कोंबडा होता त्याकडे बघून म्हणत होती. काय म्हणत होती ती, परत मी तिला विचारलं आणखी, नव कोंबडे आमच्या जाऊन सरांनी म्हटले प्राण्यांची भाषा असते का, तुझी भाषा ऐकू की. तिला मराठी कळल्या ग, तिने बी लगेच पग पुढे केलं, कोंबड्याकडे बघून म्हणती कशी, कोंबड्या ते बी स्टाईल मध्ये उभा राहिला होता. ते बी स्टाईल मध्ये असा. हल्ली बघा कॉलेजची पोरं बघा स्टँड वरती वगैरे, कॉलेजच्या स्टँड वरती कशी उभा चौकात उभा राहिलेली असते, तसं हे कोका. त्याने बी लगेच पग पुढे केलं, मानवाची लाल चुटक पिसा हलवत, मान डोलवत, डोळा मिचकावत, कोंबडीकडे बघून पग पुढे केला आणि तिनं विचारलं त्यानं त्या कोंबडीला, का 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 म्हटलं कोंबडा बोलती, कोंबडी बोलता, खरंच प्राण्याची भाषा असते. बाकीचं सत्रातलं प्राणी काय म्हणते ते बघूया म्हणून मी उठायला लागलो बिड्यावर. राजाच्या सत्रातल्या त्या पोत्या रचलेल्या वरच्या पोत्यावर काळ्या राजाच्या काळ्या दुश्मनची खाली उडी टोकली, पाठीचा डोंगर केला, पाय पुढे ताणलं, फारुळं दात दाखवत, नक दाखवत मोठीच्या मोठी जांभळी दिली, पुढच्या पायाला शेपटाचा तिडा दिला आणि डोळं मिचकवत म्हणती कशी, तो सफराच्या बाहेरच्या बाजूच्या बाबळीच्या खालच्या फांदीवर कावळा होता, तेव्हा म्हणतो कसा,
नका नका म्हटलं. कोंबडा बोलते, कोंबडी बोलते, मांजर बोलते, कावळा बोलते. खरंच प्राण्यांची भाषा असते. बाकीचं प्राणी काय म्हणते ते बघा. सापराचा म्हणून मी उठलो, हातातला येळा फिरवत पुढे चाललो. म्हशीचं रिडकं सुटलं होतं आणि ते आईकडे जायसाठी हिसकं मारत होतं. तिच्या दाव्याला होती मोठी गाठ, मेडीच्या मेकच्या मध्ये अडकलेली. ती आईकडे बघून हिसका मारत होतं म्हणत मशीन लगेच कानाचा अँटेना मागं पुढे केलं. बटाट्याकडे डोळं करा 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 फिरवत म्हणती कशी शिंग हलवत मांडलवत. तसं म्हटल्यावर मला बी कळायचं बोल झालं. मी बी गेलो. रेडकाचं ध्यानात आलं की रेडकाचं ते दावं अडकलंय. मी अडकलेलं दावं रेडकाच्या पाठीवर टाकलं आणि रेडकाला म्हटलं जा रेडका पेज तुझ्या आईला. पण ते शिवीसारखं वाटलं. मशीन परत डोळं मोठं 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 केलं आणि माझ्याकडे बघून फुसफुसायला आली. म्हटलं शिवीनं बोलण्याच्या ओघात ना आलंय असं म्हटलं. ते रिडको आईला लुचायला लागलेलं कासला आणि मसवी त्याला चाटायला लागली. मी पुढे गेलो. राजाची शिर्डी मला बघून उठली. उठ नका उठली तर टपा 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 काळी करंद करवंद टाकली. एकदा करवंदाकडं एकदा शिर्डीकडे बघितलं तर शिर्डीनं माझ्याकडे बघून कान फुगवलेलं, शिंग माझ्याकडे रोखलेलं आणि आयऱ्याकडे डोळं असं बघून माझ्याकडे लागली डोळं गरा गरा फिरवायला. अव डोळं फिरवायला लागलं. म्हटलं शेरडे का थेरडे कुणाकडे बघून शिंग रोखतेस असं म्हटल्यावर शिर्डीनं दुसरीकडे बघितलं. तिनं आपलं लेकरू कुठे हुडकाय लागलं. लेकरू हिंडत लांब गेलं. त्याला हाक मारली त्यानं त्या शिर्डीनं. तिनं म्हणती कशी चिमे चिमे इकडे आलीस का इकडे. ती कोकराला बी आईचा आवाज ऐकल्यावर लगेच झ्यापा टाक टाकत हरणागत यायला लागलं आणि म्हणतोय कसं मम्मी मी आले, मम्मी मी आले, मम्मी मी आले. मगाच्यानं मला प्रश्न पडला होता. सगळं प्राणी मराठीतनं बोललो आणि मम्मी मध्येच इंग्रजीतनं कुठनं आलं. हा म्हटलं पहिलेपासून इंग्रजीचा परिणाम असेल. चला म्हटलं जाऊ दे पुढं. मी पुढं निघालो. गंमत अशी राजाचं सफार संपलं. गंज लागली. गंजीपशी आल्याबरोबर माझी चावल लागल्यावर गंमत अशी राजाचे 2 कुत्रे होते आणि एकच कुत्रा होता. असतं एखाद्याचं डबल झालेलं लगीन हो. एक अगोदर वेलेली, दुसरी नंतर वेलेली, नंतर वेलेलीचं पिल्लू बारकं होतं, अर्धवट झोपत होतं. मी आल्याला बघितल्या बरोबर ती म्हणते कसं करून ते मुरगाळून पडलं. ते मुरगाळून पडलं खरं. थोरल्याचं थोरलं पिल्लू. त्यानं कान खडं, शेपाट खडं, शेपटाचा एक चाकडा आणि मला बघून म्हणते कसं असं म्हटल्या बरोबर मी काय केलं. माझ्या हातातला इळा फिरवत त्या कुत्र्या पुढे पाया झाला. तसं ती मागं सराकलं, गंजीला तटलं, परत पुढं आलं, परत म्हणतंय परत दुखायला लागल्यानंतर मला गंमत वाटायला लागली. एवढी एवढी थुरमची कुत्र शेपाट काय भारी असं ट्याव 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 करत होतं आणि फारुळ दात दाखवत होतं. मी परत पाय आदळला. तसं त्यानं वळखलं ही जात आपल्याला भेट नाही. त्यानं स्टाईल बदलली. म्हणते कसं अहो तसं म्हटल्याबरोबर त्याची आई पळत आली. बारकी का सारखी कुत्री. रेडकागत मुठ्ठी मोठं मोठं तोंड, ह्या बैदुलागत डोळं, लाल बुंद आणि कुत्रीनं मला बघितलं. ती भुकली. एकदाच म्हटली अहो माझ्या हातातला येळा गळूनच पडला. एका झेपत मी मेढ्यापाशी पोचलो. अहो ती उडी जर मी ऑलिम्पिकला मारली असती तर माझं रेकॉर्ड कोणी तोडलं नसतं.
मी आपल्या मेडीला हात लावून उभा राहिलो. मी हात लावून उभा राहिल्याबरोबर ती पिल्लू मगाच म्हणत होत, आता कशाच येत या तू कुत्री बारकी आहे तेव्हा ती दात फाडवायची किती फाडल कोण आणतो. परत म्हणते ती ठोरम मगाच्या ती कुत्री बेले माझ्या हातातला इळा पडलेला त्या इळ्याकडे बघते म्हणते घे 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 जा 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 घे 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 जा 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 घे घे जा. त्याने रिपीटच लावलेलं. गंजीव बसलेलं कुत्र आदल्या दिवशी गंमत झाली. ती रडायला लागलं होतं. राजा कोणीतरी सांगितलेलं राजाला की कुत्र्याची जात रडायला लागली की घरातलं कोणतरी गचाकतंय. त्याला वाटलं माझ्या म्हातारी टपलंय. ती चिडले म्हणते ह्याच्या बाळची कुत्र्याच्या माझ्या म्हातारी टपलंय. म्हणून त्यानं इकडे तिकडे बघितलं. दोंडा गावला होता. टिपिरा दिला तर तो आज पाय सुचलेला. ती गंजीव बसलेला सुचलेला पाय वर धरून कुत्र मायला बघते म्हणते कसं आयो असं म्हणायला लागल्यावर राजानं रानात काहीतरी वैरण काढत होतं का काय करत होतो ते म्हटलं बाईला या कुत्र्याच्या माझ्या म्हातारीचं टपलंय. म्हणला कालचा तुकडा कमी पडलेला दिसतो या. त्यानं काय केलं आता दगड हुडकायला आलं पण कुत्र्याचं नशीब चोरा होतं. आज धोंडा गावला नाही ढेकोळ गावला. दिला टिपेरा बरोबर सुजलेल्या पायावर. तो टिपेरा बसल्यावर कुत्र म्हणते कसं अरे वा. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. अहो कुत्री पळाली कुत्रा पळाला ती पिल्लू बी पळालं. मी खुरप उचलला बिंडा उचलला घरी गेलो. दुसऱ्या दिवशी जमदार सर नेहमीप्रमाणे तासाला आलं. गुड मॉर्निंग झालं. मी लगेच उठून उभं राहिलो. मांगले सर म्हणले काय रे का उभं राहिलं. अहो तुम्ही म्हटलं ना त्या प्राण्यांची भाषा असते. बर मग त्याचं काय त्याचं काय म्हटलं. अहो खरंच प्राण्यांची भाषा असते. काय सांगते सरासनी धक्का बसला. मग मी सांगायला लागलो सगळं प्राणी कसं बोललो. सगळा वर्ग हसत होता. मला काल हसणारी पोरं बी हसत होती. काल हसणाऱ्या पोरी बी हसत होत्या. आणि सर बी हसत होत. शेजारच्या वर्गातला ते दंगा ऐकून वर्ग सोडून शिक्षक पण आलेले ते बी बघत होत आणि हसत होत. तर सर माझ्या जवळ आलं जाऊन असं त्यांनी मला पोटाशी धरलं आणि म्हटले मांगले खरंच तू मोठा कलाकार होशील रे. लय मोठा कलाकार होशील. आज ते सर हयात नाहीत पण त्या गुरूंच्या मुळे माझी ही कथा झाली. आज मी महाराष्ट्रावर ही सांगत करतोय. त्या गुरुने नमन. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा सर्व संयोजकांचं सन्माननीय खोत सरांचं सर्व मान्यवरांचं परत एकदा संस्थापकांचा आभार मानतो आणि मला ही सेवा करायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.